ठीक आहे. बघा आता आपण टॅलीचं घेऊ. हा टॅलीचं कोणतं लेक्चर घ्यायचं आहे? जण घ्यायचं का? हा त्याच्यामध्ये कोणता टॉपिक घ्यायचा? कोण सांगतं काय घ्यायचं त्याचं सांगा लवकर. फिक्स असेल कुछ काम घेऊ. हा बँक संबंधित व्यवहार घ्यायचे का? आता बघा, आता मी तुम्हाला एक देतो का मला. आता याचे 2-3 एक्झाम्पल घेतो. कॅश विथड्रॉल फ्रॉम देना बँक, ठीक आहे, ऑफ रुपीज किती 2000 जे काय अमाऊंट घेऊ आपण त्या अमाऊंट. आता मला सांगा बरं, कॅश विथड्रॉल फ्रॉम देना बँक ऑफ रुपीज 2000, याच्यामध्ये काय केलं आपण? कुठून पैसे काढले? बँक मधून. कोणती बँक आहे? देना बँक. काय विथड्रॉल म्हणजे काय? पैसे उचलणे काढणे, तो शब्द बनतो. त्यानंतर किती अमाऊंट आहे? 2000. आता मला सांगा, जेव्हा बँकेत आपण कॅश काढतो उचल करतो तेव्हा काय होतं व्यवहारामध्ये? तोच नियम आणि डीआर आणि सीआर. तर आपल्यापाशी काय आहे? कॅश येते आणि कॅश अकाउंट शब्द घ्यायचा आणि कॅश कोणाकडून येते? देना बँकेकडून. तर बँकेचं नाव घ्यायचं देना बँक. आणि याला हे झालं टॅलीमध्ये. याला तुम्ही मॅन्युअल मध्ये कसं लिहिता? कॅश अकाउंट डीआर आणि इथं सीआर 2 लावलं, 2 देना बँक अकाउंट म्हणजे बँक नेम. आणि जी अमाऊंट असेल ती अमाऊंट घेऊन टाकायची. लक्षात. डबल एक एक्झाम्पल घेऊ सेकंड. आता याच्यामध्ये बघा, एक क्वेश्चन मध्ये येतं मेन कॅश. एक क्वेश्चन में प्रश्न, मेन कॅश कन्वर्ट टू पीटी कॅश. हा एक शब्द तो एक्झामला येतो. हा अमाऊंट टाकली 5000. बघा क्वेश्चन, मेन कॅश कन्वर्ट टू पीटी कॅश ऑफ रुपीज 5000. आता सांगा बरं या क्वेश्चन मध्ये काय होईल? बघा क्वेश्चन, मेन कॅश कन्वर्ट टू पीटी कॅश ऑफ रुपीज 5000. बघा हा व्यवहारामध्ये जो क्वेश्चन असे आले, हा क्वेश्चन फक्त एक्झाम मध्ये येत असतात किंवा हे क्वेश्चन पुस्तकामध्ये नोंदवलेले आहे. पण ऍक्च्युअल जॉब मध्ये याचा त्याचा काही संबंध नाही. आहे संबंध पण तो इनडायरेक्ट, डायरेक्ट नाही. आता मेन कॅश पीटी कॅश खास मध्ये का दोन्ही कॅशच असतात. याकाला म्हणतो सुट्टी चिल्लर ते असतं पीटी कॅश. आणि जे पैसे असतात नोटाचे बंडल ते असते आपली मेन कॅश. पण त्याला आपण मेन कॅश म्हणत नाही, पीटी कॅश बी म्हणत नाही, आपण काय म्हणतो? कॅश. तर म्हणून कॅश कन्वर्ट टू पीटी कॅश. समजा मी माहिती 1 लाख आहे आणि आता कसं मध्ये की प्रत्येक बिझनेस मध्ये चिल्लर सुट्ट्या लागत असते प्रत्येक बिझनेस मध्ये. म्हणून आपण बँकेतून चेंज घेऊन आपण तर चेंज घेऊन चेंज म्हणजे काय केलं तुम्ही? कॅशचं कन्वर्ट कशामध्ये केलं? पीटी कॅश मध्ये. तुम्ही हा व्यवहार कोणाला देत नाही, कोणाकडून घेत नाही. 10,000 दिले तर 10,000 बदलून घेता, मोजून घेता. तर याला सांगा, याचं वाउचर सुद्धा अकाउंटचा वाउचर मध्येच येतं. याच्या नवीन काही येत नाही सगळं त्याच वाउचर मध्ये फक्त कन्वर्ट झालेलं आहे. मेन कॅशचं कन्वर्ट कशामध्ये झालं? पीटी कॅश मध्ये. मग याला कोणी? पीटी कॅश. आणि सीआरला कोणी? मेन कॅश. तर फक्त कॅश आहे. कारण टॅलीमध्ये अकाउंटिंग मध्ये मेन कॅश हा शब्द लागू नाहीये. मी तुम्हाला हे समजून घेण्यासाठी समाजा शब्द दिलेला आहे. पुस्तकामध्ये मेन कॅश हा शब्द नाही, बुक मध्ये बी नाही आणि प्रॅक्टिकल मध्ये बी शब्द येत नाही. फक्त तुम्हाला बघा तुमच्या टॅलीमध्ये कॅश अकाउंट मध्ये हा कॅश शब्द येतो. बुक असेल किंवा कोणतंही असेल तर कॅश कन्वर्ट टू पीटी कॅश म्हणजे काय? तुम्ही पैशाचं सुट्टेमध्ये कन्वर्ट केलं, चेंज मध्ये सुट्टे. तर तुम्हाला तुम्ही कोणाला दिले नाही आणि कोणाकडून कॅश घेतले बी नाही. ते पैसा तुमच्या बशीच आहे पण आपण तो कन्वर्ट केला ना. तर म्हणून काय डीआर मध्ये काय होतं? पीटी कॅश. आणि सीआर मध्ये काय होईल? फक्त कॅश होईल. कारण जेव्हा परीक्षेला असा क्वेश्चन आला तर पुस्तकामध्ये नोंदवले असतात आणि क्वेश्चन मध्ये येऊ शकते एक्झामला. हे व्यवहार कोणाला दिला नाही, कोणाकडून घेतला नाही आपण. पैसा जसा तसा तिथंच आहे. तू सांगा.